आणि मी मधुराशी आणि कलाकृती मिळा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हॅशटॅग ती सध्या काय करतेच्या नव्या एपिसोड मध्ये आजची पाहुणी कलाकार कोण असणार आहे ह्याची तुम्हाला उत्सुकता असेल तर मी तुमची उत्सुकता अजिबात ताणून धरणार नाहीये. 2007 मध्ये या सुखांगोया या आलेल्या मालिकेमध्ये बाल कलाकार म्हणून स्वानंदी समीराची जोडी तुफान गाजली आणि यातलीच स्वानंदी अर्थात मृण्मयी फडके आज आपल्या बरोबर गप्पा मारणार आहे. सो येस, हाय मृण्मयी. हाय, मी मस्त. तू कशी आहे? मस्त. आणि खूप छान वाटतंय मला तुला भेटून आणि तुझी ही ओळख करून देताना मला इतकं कमाल वाटलं कारण का मी पण त्या सिरियलला खूप फॉलो केलं होतं आणि मला खूप कौतुक वाटायचं. माहितीये, मला असं वाटायचं की साधारण मी पण त्याच वयाची होते तर मला असं वाटायचं की वाव, या दोघी जणी अभ्यास सांभाळून हे पण करतात, किती छान गोष्ट आहे. मी ऍक्च्युली खूप लकी होते की मला तो प्रोजेक्ट या सुखांना यासारखा मिळाला कारण खरंच खूप मजा होती. एकतर खूप छान कलाकार होते त्यात. आम्ही एवढ्या लहान होतो की आमचे खूप लाड व्हायचे, आम्हाला खूप ओरडायचे, पण म्हणजे सगळं आमच्या आवडीचं तिथे असायचं. त्यामुळे त्या सेटवर एक खूप मजा होती. एक कलाकार म्हणजे ती ऑलमोस्ट आमची फॅमिली होती की आम्ही अजूनही बर्थडेज ना एकमेकांना फोन करतो. त्याच्यामुळे खरंच म्हणजे ती या सुखांना फॅमिली ही एक फॅमिली होती आणि फक्त सेट नव्हता असं. सो मी खूप लकी आहे की मी त्या प्रोजेक्टचा पार्ट होते. आणि आज पुन्हा एकदा गप्पा मारणार आहोत आपण. सो ते विषय तर निघणारच आहेत. मला खूप गप्पा मारायच्या आहेत तुझ्याशी. मला सांग, किती वर्षांनी साधारण आज गप्पा मारतेस अशा ऑन कॅमेरा? अरे बापरे, सो 10वीत मी माझी लास्ट सिरियल केली होती आणि 10वी नंतर परत कधी कॅमेरा बघितला नाहीये मी. त्याच्यामुळे 10वी नंतर आता पहिल्यांदा म्हणजे 2015 नंतर आता पहिल्यांदा मी परत कॅमेरा समोर आहे. नाही केलंस पण कॅमेरा समोर असणं? नाही, माझं खूप लहानपणापासूनच ठरलं होतं की मला ऍक्टिंग मध्ये करिअर नाही करायचं असं. कारण ऍक्च्युली खूप वियर्ड आहे, आपण जे करिअर जास्त बघतो ना त्याच्या फायद्यांबरोबर आपल्याला तोटे पण कळतात आणि मग तुम्ही खूप लवकर जज करू शकता की म्हणजे तुला खरंच हे करायचं आहे की नाही. किंवा फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली या सुखांची जी टीम होती त्यातले सगळेच ना आमच्यावर संस्कार पण करायचे. म्हणजे आबा विक्रम गोखले, राजन देसे, ऐश्वर्या नारकर, संपदा मावशी, एवढी जे तगडे कलाकार होते ना, पण ते पण आम्हाला नेहमी परीक्षा झाली मार्क किती मिळाले किंवा विक्रम काका आम्हाला असं सतत म्हणायचं की तुम्ही आधी शिकायचं, तर शिक्षण नाही सोडायचं. म्हणजे अर्थात तो काळ पण वेगळा होता त्याच्यामुळे तेव्हा प्रोबेबली शिक्षण ही म्हणजे खूप मोठी गोष्ट त्यांच्यासाठी असेल. त्याच्यामुळे ते माझ्यावर सिरियल करताना पण संस्कार हे झाले की तुला आधी शिकायचंय मग तुला या करिअर मध्ये यायचंय असं. त्यामुळे ते शिक्षणाचं एवढं होतं ना माझ्या डोक्यात की मग 8वीतच म्हणजे मी सांगून टाकलं होतं. ऍक्च्युली माझ्या घरी उलट झालं. माझ्या आईबाबांना हवं होतं की मी असं छान 10वी नंतर रुईया आर्ट्स करावं, नाट्यवलयामध्ये जावं, छान मग काहीतरी ऑडिशन्स द्याव्यात आणि ऍक्टिंगच करावं असं माझ्या आईबाबांचं खरंच स्वप्न होतं. पण मी 8वीतच ठरवलं होतं की मला सायन्सला जायचंय आणि मला हेल्थ केअर मध्येच काहीतरी करायचंय. आणि त्याच्यामुळे मी खरंच म्हणजे एक दिवस पण मिस नाही केलं कारण म्हणजे माझी ती हौस भागली होती आणि मी ठरलं होतं की मी 3री ते 10वी छान मी माझा छंद करतेय, पण नंतर जेव्हा वेळ येईल तेव्हा म्हणजे मी माझा गोल शिफ्ट करीन असं. आणि ते मी केलं, त्याच्यामुळे मी नाही एवढं मिस करत. सो येस, चांगलं झालं. पहिल्यांदा ऐकते असं उत्तर, कारण का ती अर्थात तुझं ते वय लहान होतं त्याच्यामुळे ते फारसं ते एक ते जे आपल्याला समजतं वय येतं ना की आपल्याला खूप फेम मिळतंय, आपल्याला लोक ओळखतात. तू लहान असल्यामुळे काहीच ते तुला मे बी कळत नसेल त्यावेळेत, पण मोठं झाल्यावरती सुद्धा तू हा विचार करून तू तुझं डिसिजन चेंज केलास. खूप हो, म्हणजे मला असं तेव्हा मला ते 3री पासून वाटायचं आणि मी आईकडे त्याच्यावरनं कटकट पण करायचे की आपल्याला दिवाळीची सुट्टी का नाही मिळते, आपल्याला शनिवार रविवार का नाही मिळते असं वगैरे. त्यामुळे मला ते लहानपणापासून कळलं होतं की मला हे नाही आवडत आहे आणि मला हवा छान 9 to 5 आणि सॅटर्डे संडे घरी झोपा आणि दिवाळी घरी सेलिब्रेट करा असं. त्याच्यामुळे मला ते खूप लवकर कळलं की म्हणजे फक्त फेम, स्टारडम हे सगळं नाहीये, तर त्याच्यासाठी काय लागतं आणि ते जे करावं लागेल ते आपल्याला आवडणार आहे का. कारण करिअर म्हणून करणं ही खूप मोठी गोष्ट असते.
त्यामुळे मला खूप लहानपणीच कळलं की बहुतेक म्हणजे मला हे नाही, मला नाही आवडू शकत किंवा मी नाही करू शकत. त्याच्यामुळे मग 10वी नंतर फुल स्टॉपच होता तो, आणि तो तसा मी घेतला. पण मग या सुखानं ऑडिशन कधी दिलीस म्हणजे आणि तेव्हा मग का दिलीस तू? तुला का तेव्हा तुला जस्ट ते ट्राय करून बघायचं होतं आणि सिलेक्शन कसं झालेलं? सो म्हंटल तसं असं नाहीये की मला आवडायचं नाही, म्हणजे लहानपणीपासून माझं नाचगाणीच चालू असायचं. सो माझा कल हा नेहमीच कलांकडे होता. त्यामुळे म्हणजे 4 वर्षांची असताना आई बाबा जसं ते बालनाटकाच्या शिबिरांना वगैरे घालतात तसं मी जायचे. मग माझे डान्सचे 4-5 क्लास होते, गाण्याचे. म्हणजे माझ्या आईबाबांनी कलांमधलं सगळं मला दिलं होतं एका ताटलीत, की आता मग तुला जे चूज करायचंय ते कर. सो म्हणजे लहानपणीपासून मला याची परफॉर्मिंग आर्टची आवडी नेहमीच होती. सो मग मला आठवतंय मी 3रीत तो जो पोर्टफोलिओ बनवतात ना फोटो वगैरे काढून, तर तेव्हा असे एकदम टिपिकल फोटो असायचे आणि आपण त्या अल्बम मध्ये भरून मग सगळ्यांकडे घेऊन जायचो. सो मग तसा माझा काढला होता. आणि त्या सिरियल मध्ये जी होती संपदा जोगळेकर कुलकर्णी, तिची मुलगी शर्वरी माझ्या वर्गात होती. त्याच्यामुळे आईने मग तिला सांगून ठेवलं होतं संपदा मावशीला की बघ कुठे ऑडिशन असली तर माझ्या मुलीला आवड आहे, आणि तिने फोटो बिटो पण काढलेत असं. तर मग लकीली संपदा मावशी पण त्या सिरियल मध्ये होती. सो तिने सांगितलं की अशी अशी ऑडिशन आहे, मग तिला जाऊ दे. मग मी ऑडिशन दिली आणि मग झाले सिलेक्ट, आणि असं करून ते माझं या सुखानं चालू झालं. आणि त्याच्यानंतर मग एकानंतर एक ते बाल कलाकार असल्यामुळे मिळत जातं ना की अरे इथे पण होती, मग आपण हिला विचारूया. आणि असं करत करत दरवर्षी मी काही या सुखानं 3 वर्ष होती. सो माझा मेजर चंक या सुखानं याच आहे. पण त्याच्यानंतर पण मग छोट्या मोठ्या गोष्टी मिळत गेल्या, मला ते आवडत पण होतं, त्याच्यामुळे मी करत पण होते. पण म्हटलं तसं माझं ते ठरलं होतं की हे 10वी पर्यंत, मग सायन्स हे माझं खूप पक्क ठरलं होतं. त्यामुळे येस, ते पण मला आवडत होतं आणि ते पण मी करत होते. आणि आता असं कधी कधी मी असं टाइमपास म्हणून माझ्या फ्रेंड्सना वगैरे विचारते की जर मी ऍक्टर झाले असते तर मी आता कुठे असते वगैरे असं. तर ते खूप टाइमपास साठी असतं आणि त्यात काही अर्थ नसतो. सो येस, अशी ऑडिशन झाली आणि मग असं मला सगळं संपदा मावशीमुळे मला मेन ती फर्स्ट ऑडिशन मिळाली आणि मग पुढे सगळं होत गेलं असं. आपल्या समोर छान मस्त वेगवेगळे पदार्थ आलेले. सो वडी, पुडाची वडी, कोथिंबीर वडी, असं सगळं छान छान आहे. सो आपण खात खात गप्पा मारूया. आणि तू किती फूडी आहेस? फूडी मी नाही, म्हणजे नाही, मला असं एवढं मला हेच खायचं. किंवा आता मी US वरून आली, असं जनरली एक ट्रेंड असतो की लोक एका वर्षाने आली की असं खाणं खूप मिस करत असतात. तर तसं पण मला काही फार नाही झालंय. त्यामुळे मी म्हणजे मला खायला आवडतं आणि मी सगळं खाते, पण म्हणजे अशी फूडी नाहीये की मला आज माझं मनच हे झालंय आणि मग आज हे खायचंच आहे असं वगैरे माझं काही नाहीये. त्यामुळे मी एकदम इझी आहे खाण्याच्या बाबतीत. तू मला काही दे, मला ते आवडतं आणि मी ते छान खाते. सो एकदम इझी मुलगी आवडेल. हो, येस. बरं, आता जो मेन आपला विषय आहे, मी आता त्याकडे येते कारण मला खूप जास्त आता उत्सुकता आहे. सो येस, ती सध्या काय करते आहे? तू सध्या काय करतेस? मधल्या काही काळामध्ये तू कुठे गायब होतीस? कारण सोशल मीडियाचं हे जे जग आहे की त्याच्यात आपण सतत अपडेट्स देतो, सगळ्यांना सगळं सांगतो, तर ह्याच्यामध्ये तुझं अकाउंट सुद्धा प्रायव्हेट आहे, त्याच्यामुळे आम्हाला तुझ्याबद्दल काहीच माहित नाही, म्हणजे काही तू चान्स सोडलाच नाहीयेस. सो येस, मला ऐकायचंय की कॉलेज तू सायन्स मध्ये होतीस, तू सायन्सचं शिक्षण झाल्यानंतर तू काय केलंस आणि मधल्या काळामध्ये तू काय करत होतीस आणि आता सध्या तू काय करते? येस, सो माझं ग्रॅज्युएशन आहे फिजिओथेरपीमध्ये. मी पुण्यावरनं संचेती हॉस्पिटल जे आहे तिकडनं मी फिजिओथेरपी केलं. म्हटलं तसं हेल्थकेअर रिलेटेडच करायचं हे नेहमीच डोक्यात होतं. त्याच्यामुळे 11वी 12वी वजेकेळकर सायन्स, त्याच्यानंतर मग संचेती हॉस्पिटल जे 5 वर्षाचं आमचं ग्रॅज्युएशन असतं. सो ते झालं. त्याच्यानंतर मग मी ठाण्यात 2 वर्ष प्रॅक्टिस करत होते फिजिओथेरपीचीच, म्हणजे माझं हॉस्पिटलशी वगैरे टायअप होते आणि प्रॉपर इथे सेटअप माझा चालू होता. आणि मग तरी मला ते पॉलिसी मेकिंग, पॉलिसी मॅनेजमेंट यात थोडा मला इंटरेस्ट होता हेल्थकेअर रिलेटेड.
त्यामुळे मग मी ठरवलं होतं की मग आता थोडीशी साईड चेंज अजून करूया, आणि मग मी मास्टर्स इन पब्लिक हेल्थ करतेय आणि मी आता US मध्ये असते. सो मी आता तिथे तिकडच्या युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्स इन पब्लिक हेल्थ करतेय. सो सध्या मी हे करतेय. आणि माझ्या कानावरती असं आलं होतं की तुझं लग्न झालंय आता आणि तू तिकडे शिफ्ट झालीस आणि तू आता सांगलीस की तू तिथे शिकतेस. सो येस, मला त्याबद्दल पण थोडंसं ऐकायला आवडेल की तुझं लग्न कधी झालं आणि तुझे सासरचे कसे आहेत सगळेजण आणि तुझा नवरा काय. हो, सो शौनक म्हात्रे त्याचं नाव, आणि तो माझ्या शाळेतलाच होता. सो तो माझा मित्र होता, पण 2 वर्ष सिनियर. त्याच्यामुळे आमचा असा कॉन्टॅक्ट शाळेनंतर काही खूप नव्हता. म्हणजे मग त्याचं तो शिकत होता, मी माझं. मग मी पण पुण्याला गेले, त्यामुळे माझा काही शाळेच्या कोणाशी कॉन्टॅक्ट नाही असं. त्यामुळे शाळेतलेच होतो, पण बरेच वर्ष आमचा काही कॉन्टॅक्ट नव्हता. मग असं अचानक मध्येच तुझं काय चालू आहे, माझं काय चालू आहे, अशा एक गप्पांना सुरुवात झाली आणि मग ती सुरुवातच झाली. सो तो US मध्ये असतो, तो मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि तो टेस्लामध्ये जॉब करतो. त्यामुळे तो 6 वर्षांपासून तिकडेच होता. त्यामुळे जेव्हा आम्ही ठरवायला लागलो तेव्हा ते मग असं ठरत होतं की मग मास्टर्स आणि हे सगळं कसं एकत्र करता येईल असं. सो आमची फन स्टोरी तर अशी आहे की आम्ही न भेटताच ठरवलं होतं की आपण लग्न करूया. हो, कारण म्हणजे शाळेतला होता आणि शाळेत आम्ही तेव्हा भेटायचो वगैरे, ते सगळं ठीक आहे. पण नंतर जेव्हा आम्ही ऍक्च्युली कनेक्ट झालोय 3-4 वर्षांपूर्वी, तेव्हा ते US तुला कसं असतं माहितीये, ते वर्षातनं एकदा कधीतरी ट्रिप करतात आणि असं सगळं. त्यामुळे आम्ही बोलायला लागल्यावर सो आम्ही ठरवलं की म्हणजे आता आपण लग्न करूया असं न भेटता. आणि मग तो ज्या ट्रिप मध्ये आला त्याच ट्रिप मध्ये 4-5 दिवस आधी मी आईबाबांना सांगून टाकलं होतं, त्याच्या मी माझ्या, की मी अशा एका मुलाशी बोलते आणि मला त्याच्याशी लग्न करायचंय. सो मी न भेटता हे ठरवलं होतं की मी लग्न करतेय. आणि लिटरली मी आज त्याला भेटतो, आज लँड झाला, मी त्याला आज भेटले आणि दुसऱ्या दिवशी तो माझ्या घरी भेटला आणि मी त्याच्या घरी भेटले आणि मग सगळे एकमेकांना भेटले. सो म्हणजे कारण तुला माहिती असेल त्या एका ट्रिप मध्ये त्यांना सगळं करायचं असतं. सो आमचं असं होतं की अजून तुझ्या एक ट्रिपसाठी थांबायचं हा डिसिजन घ्यायला, तर तेवढं अजून सगळं पुढे 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 जाणं. सो आम्ही ते एकाच ट्रिप मध्ये सगळं करून टाकलं, माझं पण भेटणं आणि घरच्यांचं पण भेटणं. आणि मग तसं झालं. सो तो मूळचा ठाण्याचा आहे, पण म्हटलं तसं तो 6 वर्षांपासून आता आम्ही दोघंही आता टेक्सास मध्ये राहतो. त्यामुळे अशी आमची स्टोरी आहे. इथे खूप मिस करत असशील ना पण आता गेल्यापासून. मी अगदी आत्ताच गेली आहे, त्याच्यामुळे म्हणजे म्हणूनच, कारण जेव्हा नवीन असतो तर आपल्याला जास्त सवय नसते आणि इथली जास्त सवय असते. ते तर म्हणजे ते अजूनही मला प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे तिकडचे स्मॉल टॉक्स किंवा असं सतत गोड गोड कोणाशी तरी बोलत राहायचं. सो असं म्हणजे तिकडच्या छोट्या छोट्या गोष्टी अशा खूप वेगळ्या असतात, त्याच्यामुळे ते तर मला प्रॉब्लेम्स मेजर झाले. पण पाण्यात पडतो तसं पोहायला शिकतो, त्यामुळे हळूहळू शिकते. अजून शिकली असं नाही म्हणणार, पण शिकते आता. ते पण कल्चर हळूहळू शिकायला सुरुवात केली आहे असं. पण येस, घर तर मी मेन मिस करते, कारण आई बाबा इथे, माझा भाऊ इथे, त्यामुळे घर मिस होतं. पण बघू, येत राहील एका वर्षांनी तर येत राहील, त्यामुळे नाही करणार एवढं मिस होते. आता तुझा असं काही विचार आहे का की पुन्हा जर का तुला कोणी विचारलं एखाद्या फिल्मसाठी किंवा मालिकेसाठी तर काय असेल? तू तिथे आहेस बरोबर आहे, पण जेव्हा तू इथे येशील त्यामधल्या स्थानात एखाद्या छोट्या रोलसाठी जर विचारलं त्याचं तुझं उत्तर काय असेल? खूपच वेगळा प्रश्न आहे हा. माहित नाही, नेव्हर से नेव्हर. सो माहित नाही, बहुतेक माझं मजा येत असेल, मन झालं आणि ते सगळं जमत असेल तर असं छोटस काहीतरी करायला पण आवडेल. पण सध्या म्हणजे गोल्स एवढे वेगवेगळे होते आणि ते त्या अचीव्ह करण्याच्या मागे एवढं सगळं चालू होतं की आता माहिती नाही मी काय करीन. पण मजा तर येईल यार, परत एकदा सेटवर जायला मजा येईल.
पुन्हा तो कॅमेरा. येस येस, मजा येईल ऍक्च्युली. आता तुम्हाला असं विचारल्यावर मला वाटतंय खरंच मजा येईल. बघू. मालिका झाल्यानंतर संपल्यानंतर एक ना असे खूप आपल्याला प्रश्न येतात समोरून मालक किंवा फॅन्स भेटतात आपल्याला. तू ज्या वेळेस ठरवलंस की आता इथे फुल स्टॉप लावायचा आणि आता आपण आपल्या करिअरवरती फोकस करायचंय, त्यानंतर तुला असे अनेक प्रश्न विचारले गेले असतील की तू का नाही करतेस, तू कधी करणार आहेस. तर त्यावेळेस तुझं माइंडसेट कसा होता ग? कारण का तेव्हा तुझं वय जरी 10वी झाली असेल तरी लहानच होतीस तू तशा बघायला गेलं तर. असं ना बरेचदा होतं की आपल्याला लोकांच्या बोलण्याचा आपल्यावरती खूप इम्पॅक्ट पडतो आणि कधी कधी आपण विचार बदलायच्या तयारीमध्ये असतो. सो ती सगळी फेज तू कशी काय फेस केलीस? सो मी म्हंटल तसं की मीच ठरवली होती ती गोष्ट, त्याच्यामुळे जेव्हा तूच ठरवतेस तेव्हा तुला तर पूर्ण पटलेलं असतं. आणि त्याच्यामुळे मी म्हणजे खूपच फोकस्ड होते या गोष्टीच्या बाबतीत की म्हणजे मला आता पुढे शिकायचंय आणि हेल्थ केअर मध्येच काहीतरी करायचंय. आणि माझी ऍक्टिंगची, डान्सची, नाचाची सगळ्याची हौस पण फिटली होती. त्याच्यामुळे शुअर मला कधी कधी असं व्हायचं की अरे म्हणजे आपला छंद नाही जोपासता येते, लाईक छंद सुटतोय. कारण अभिनय हा असा आहे की ती पार्ट टाइम गोष्ट नाही, तुला त्याच्यात फुल टाइम द्यावं लागतं. असं म्हणजे एखादा गाण्याचा कार्यक्रम केला आणि मग बाकी आपलं 9 to 5 चालू आहे असं ऍक्टिंग मध्ये होत नाही असं. त्यामुळे मला ते अजूनही वाटतं की अरे ऍक्टिंग सुट्टी आहे माझी. किंवा तेव्हा पण मला अजूनही माझे आई बाबा म्हणतात की तू शाळेच्या वयात एवढं सगळं करत होतीस, सो काहीतरी करत राहा, काहीतरी तर एक परस्यू केलं पाहिजेस तू कलांच्या ह्याच्यात. सो येस, ती एक थोडीशी खंत आहे. आणि तेव्हा पण मला वाटायचं की अरे सुट्टय का असं वगैरे. पण मी म्हंटल ते सगळं तेव्हा, आता म्हणजे तुला पण माहिती असेल ते आपण एवढं वेगवेगळं काही काही तेव्हा मिळवायचं असतं ना त्या काळात, की तेव्हा आपल्याला कळत नाही आपण काय काय मागे सोडतोय. तर येस, तसं तर माझं झालं. आणि तेव्हा मला म्हणजे लोकांनी पण वेळोवेळी असं सांगितलं की अगं सुट्टय, कर तू या चांगलं करत होतीस. पण ते नाहीच झालं. सो ते मग एकदा पण शिक्षणात घुसलो की परत येता येत नाही, तसं झालं. सायन्स स्टुडंट म्हटल्यावर हो ना. सो अगं खरंच ग, माझं एवढं झालं की मी तुला आता म्हंटल तसं की मी 11वी 12वीत साधा एक म्हणजे कॉलेजचा फंक्शन इव्हेंट पण नाही केला. म्हणजे त्यात तरी मुली नाचतात, तर मी तसं पण नाही केलं. किंवा म्हणजे मी कथक विशारद तरी करत होते. मी 12वीत मी विशारद दिली. आणि पण म्हंटल तसं त्याच्यामुळे मग मी पुण्याला गेले. सो माझं सगळं तो सेटअप बदलला, त्यामुळे मग कथक पण सुटलं आणि असं सगळं झालं माझं. सो म्हंटल तसं हो, मला ते नाही करता आलं आणि ते मी करायला हवं होतं, कारण लोक मला सांगत होती आणि मला त्याचं अजूनही वाईट वाटतं. पण बघू, आता जर हे सगळं झाल्यावर आता थोडा वेळ मला मिळतोय आणि मिळू शकतोय, तर मग मे बी मी परत काहीतरी छंद म्हणून तरी ट्राय करेन असं. आणि खरंच त्याचं म्हणजे मला खरंच खूप वाईट वाटतं की मी थोडं ते चालू ठेवायला हवं होतं, पण तेव्हा ते जमलं नाही त्या शेड्यूलमुळे. आणि मग आता करीन, बघू. आता तू म्हणाली आहेस तर आता तू म्हणाली आहेस तर काहीतरी तरी चालू करीन असं. सो येस, आता आम्ही छान खाणार आहोत आणि एकीकडे गप्पा मारणार आहोत. मला एकीकडे तुझ्याकडून आता या सुखानुयाच्या वेळेसच्या छान सगळ्या आठवणी ऐकायच्यात की शूटच्या वेळेसचे ते दिवस कसे होते, काय काय मजा करायच्यात सेटवर. आणि विक्रम गोखले सर होते. सो तो तर मला वाटतं की तू खूपच जास्त भाग्यवान होतेस की तुला त्यांच्या बरोबर पहिल्याच मालिकेत काम करायला मिळालं. खरं सांगू तर मी एवढी लहान होते की तेव्हा मला कळलं नाही की मी किती लकी आहे की मी या लोकांबरोबर काम करते. आणि माझी आई यायची माझ्या बरोबर सेटवर आणि आईला ते कळायचं की ही किती मोठ्या लोकांबरोबर कामं करते. आणि तेव्हा मी तुला म्हंटल तसं आम्ही एवढे लहान होतो की आमचे खूप लाड झालेत अगं त्या सेटवर, खूप जास्त. आम्हाला ओरडा पण पडलाय. म्हणजे मला आठवतंय की आबा म्हणजे विक्रम गोखले ना आम्हाला ओरडायचे. आम्ही सतत मोठ्यांनी बोलायचो तेव्हा, लहान असताना आपण आरडा ओरडी वगैरे, तेव्हा ते आम्हाला ओरडायचे की तुम्ही कोणत्या फील्ड मध्ये आहात, तुम्हाला तुमच्या आवाजाची काळजी नको का घ्यायला, तुम्ही ओरडून कसं चालेल असं पण ओरडायचे. किंवा आम्हाला ऐश्वर्या मावशी रडायचं कसं हे पण शिकवायची.
मला आठवतं संपदा मावशी ग्लिसरीन न घालता डोळ्यातनं पाणी कसं काढायचं हे शिकवायची. मला राजन काकांबद्दल खूप आठवतंय की तेव्हा माझे बाबा त्यांचं प्रमोशन झालं होतं आणि मग मला कुठेही सगळे सिरियल वगैरे सोडायला लावणार, त्याच्यामुळे ते बिचारे एकटे तिकडे राहत होते आणि आम्ही तिघं इथे होतो. असं राजन काकांमध्ये मी नेहमी माझे बाबा बघायचे आणि त्यांनी पण मला ते नेहमी तसं फील करवून दिलं की म्हणजे अजूनही मी म्हटलं तसं राजन काका मला प्रत्येक बर्थडेला फोन करतात किंवा मी त्यांना अजूनही प्रत्येक बर्थडेला फोन करते. मग आम्ही एक अपडेट्स विचारतो काय चाललंय आयुष्यात असं. त्यामुळे मी तुला म्हटलं तसं ती फॅमिली होती ग आणि म्हणजे ती अजूनही आमची फॅमिली आहे. मला आठवतंय अगेन तेव्हा मला कळलं नव्हतं त्यांनी आम्हाला किती मोठं गिफ्ट दिलं होतं. जेव्हा सिरियल संपत होती तेव्हा प्रत्येक जण काही ना काहीतरी गिफ्ट देत होतं. तेव्हा म्हणजे त्या सगळ्यांनी आम्हाला दोघींना सोन्याचं असं काहीतरी बनवून दिलं होतं. अगेन तेव्हा मी लहान होते, मला कळायचं नाही की ते म्हणजे किती प्रेमाने आपल्याला किती मोठ्या गोष्टी देत आहेत असं. पण येस ती फॅमिली आणि आणि अगेन म्हणजे त्या सिरियल मध्येच ती स्टारकास्ट अशी होती की एवढी छान फॅमिली भेटली नाही. तर नंतर पण मी असं थोडं थोडं तर करतच होते की पण ती जी फॅमिली मिळाली ना ती परत कधीच मिळाली नाही असं. पहिला कायम स्पेशल असतं. होते पण आणि खरंच यार मी खूप फॉर्च्युनेट होते. म्हणजे बघ ना मी आता पण जी तुझ्या समोर एवढ्या वर्षांनी इंटरव्ह्यू देतेय ते फक्त त्या एका गोष्टीमुळे देते. असं मी खूपच फॉर्च्युनेट आहे की त्यावेळेस तुझी शाळेमध्ये पण खूप हवा असेल ना ग. म्हणजे एकदम म्हणजे एक आपल्या शाळेतली एक मुलगी छान टीव्हीवरती दिसते, इतक्या छान मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर शाळेत फुल एकदम तुझी हवा असणार. हो पण ऍक्च्युली शाळेत ऑल्सो शाळेत हवा आहे की नाहीये कळायला शाळेत तर जावं लागतं. आम्ही कधी शाळेतच गेलो नाही. आम्ही लिटरली मला आठवतं आमचं शूटिंग असं असायचं कधी कधी की मी माझे पेपर असे दिलेत की आम्ही ती अख्खी नाईट शिफ्ट केली आहे. मग मी घरी म्हणजे मी डायरेक्ट शाळेत गेली आहे, मी पेपर दिलाय आणि मी परत दुपारी निघाली आहे असं. म्हणजे अभ्यास होतो ग 10वी पर्यंत. काय अभ्यास काय लागतं 10वी पर्यंत. त्यामुळे आणि आमचा अभ्यास पण घ्यायचा. लाईक मला आठवतंय माझे ते आय डोंट नो तुम्हाला होता का त्या चित्रकलेच्या अशा त्या फाईल्स असायच्या ज्या तुला होमवर्क म्हणून ते काढायला लावायचं. ते तिकडचे जे मेकअप आर्टिस्ट असतात ना ते खूप चांगले आर्टिस्ट असतात आणि दरवर्षी मी त्या मेकअप आर्टिस्ट कडनं ते सगळं काढून घेतलंय. मी बिलकुल मजा नाही करत आहे. बिचारे ते आम्हाला सगळ्यांना काढून द्यायचं किंवा श्रद्धा पण तिथे होती. सो एकत्र अभ्यास पण व्हायचा आणि आमचे सीन्स तसं म्हणजे आम्हाला दिवसभर ठेवायचे पण सीन्स तसे कमी लागायचे आमचे. त्याच्यामुळे मधल्या वेळेत म्हणजे आमचा सगळा अभ्यास पण घ्यायचे असं. किंवा तेच आम्हाला ओरडायचं की उद्या परीक्षा आहे तर तू आता काय करतेस वगैरे असं. सो येस ती तर फॅमिली होती यार. ती नेहमीच खूप दिलके करीब आहे माझ्या. त्यावेळेसच्या सगळ्यात सिरियल खरं तर खूप कमाल होत्या. म्हणजे तो काळच इतका वेगळा होता ना की सगळे अशा छान छान कौटुंबिक मालिका कमाल कलाकार सगळे. आणि त्यावेळेस मला वाटतं की टीआरपीचं गणित पण थोडंसं वेगळं होतं. सो आताच कम्पेअर करायला गेलं तर त्यावेळेसचं जे गणित होतं त्यानुसार तुम्हाला सेटवरती ज्यावेळेस कळायचं की आता आपला काय म्हणतात की आपला शो खूप जास्त आवडतोय लोकांना किंवा नंबर 1 ला आहे किंवा त्यावेळेस खरं ना मला वाटतं हे नंबर 1 वगैरे हे नव्हतंच तेव्हा, हे आता आलंय. तेव्हा सगळ्याच मालिका 1 नंबर होत्या. सो ते ज्यावेळेस तुमच्या कानावरती यायचं सेटवरती असताना त्यावेळेसचा तो एक अनुभव कसा होता? तेव्हा तुमच्या काय काय चर्चा व्हायच्या सेटवर? सो अगेन आम्हाला ही टीआरपीची गणितं आम्हाला कळायची नाही कारण आम्ही लहान पण होतो त्यामुळे हे आम्हाला कळायचं नाही. पण आम्ही खूप फेमस होतोय हे आम्हाला कळायचं. जसं की खूप आमच्या मोठे मोठे काका काकू वगैरे आमच्या सह्या घ्यायला यायच्या. आम्ही दोघे एवढ्याशा चिमुरड्या तेव्हा पण म्हणजे किंवा असा मला एक किस्सा खूप चांगला आठवतोय की तो जो फॅन होता त्याच्या आईला मी ती स्वानंदी समीरा आमची जोडी खूप आवडायची आणि म्हणजे तो लिटरली आमच्या समोर रडला होता की म्हणजे काश माझी आई आता फिजिकली इथे असती कारण तिचं स्वप्न आहे तुम्हाला दोघींना भेटायचं असं. त्यामुळे तेव्हा खूप प्रेम मिळालंय आम्हाला लोकांकडनं किंवा आम्ही दोघे थोड्याशा सारख्या दिसायचो असं म्हणजे लोक म्हणायचे.
त्यामुळे मग आम्हाला सतत असा प्रश्न विचारायचे की अरे मग तुझी बहीण कुठे आहे आता, तू कशी. म्हणजे आम्ही त्या गोष्टीला एवढे कंटाळलो होतो की मला आठवतंय की नंतर नंतर आम्ही अशी उत्तरं द्यायचो की ती भरतनाट्यम शिकते, सो ती त्या क्लासला गेली आहे आणि आई मला इथे घेऊन आली आहे वगैरे. कारण आम्ही थकलो होतो हे सांगून आणि प्रूव्ह करून की आम्ही बहिणी नाही आहोत. त्यामुळे येस, मी म्हटलंच TRP ची गणित आम्हाला कळायची नाही, पण आमची सिरियल खूप हिट जाते आणि ती खूप चांगली चालली आहे हे आम्हाला पदोपदी कळायचं. आणि म्हटलं तसं तेव्हाची गणितं वेगळी होती, त्याच्यामुळे तुम्हाला लोक किती ओळखतात आणि लोक किती प्रेम करतायत त्याच्यावर म्हणजे आपण चांगलं करतोय की नाही हे कळायचं. आणि फॉर्च्युनेटली मी त्या पिरियडमध्ये होते की मला प्रेमाने सगळं मोजलं जात होतं असं. त्यामुळे खूपच मस्त वाटायचं, लाईक तो काळच वेगळा होता. ती 3 वर्ष खूप छान होती. किंवा मला अजूनही असं म्हणजे आता तर मी किती मोठी झाले आणि आता तर माझा चेहरा किती बदलला असं, तरी पण मला अजूनही असं आता असं म्हणतात की तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मग त्यांना आता लगेच नाही कळत की म्हणजे ही तेव्हाच्या सिरियल मध्ये कोणतरी होती, पण म्हणजे ती सिरियल एवढी फेमस होती की तिथे कायच आमचा रोल होता. आम्ही रोज पण नाही दिसायचो, कधीतरी आपल्या इकडनं पळापळी आणि रडारडीने धावाधावी एवढाच आमचा रोल असायचा. तरी पण लोकांनी एवढं प्रेम केलं की ते आम्हाला अजूनही आमचा चेहरा, आमचा आवाज सगळं लक्षात येण्याचं. सो येस, ते प्रेम मिळालं. प्रॉब्लेम TRP किती होता मला खरंच माहित नाही. मला कधी नंबर्स माहिती नव्हते, कधी कळले नाही. असं काही म्हणजे तेव्हा हा क्रायटेरिया आलाच नव्हता की ती एक असते ना ती खेचाखेची मालिकांमधली असे की कॉम्पिटिशन जी म्हणतो ना ती नव्हती. तेव्हा मला असं वाटतं की सगळे आपले यानेच ते होतं, अजूनही सगळे आपले म्हणूनच करतात. पण आता एक थोडीशी कुठेतरी कॉम्पिटिशन आले चॅनल्स मध्ये किंवा मालिकांमध्ये, पण ते तेव्हा त्या काळी नव्हतं कारण चॅनल्स पण कमी होते. त्याच्यामुळे तसं म्हणजे 2-3 चॅनल्स सोडले तर, आणि बरं बाकी पण काही नव्हतं. म्हणजे आता आपल्याकडे सोशल मीडिया आहे, OTT आहे, त्याच्यामुळे कॉम्पिटिशन भयानक. माहित नाही मला तेव्हाच असं कुठे वाटलं की आपण नको ही कॉम्पिटिशन. तेव्हाच वाटलं आय एम सो ग्लॅड मला ते तेव्हाच अक्कल आली. नाहीतर आता भीती वाटली असती मला या एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये काम करायला. सगळं मला सांगतेस ते सगळं छान निश्चितच आहे, पण ना त्यात अजून एक छान गोष्ट ही असते की ज्यावेळेस आपल्याला ओळख मिळते किंवा फेम मिळत असतं त्यावेळेस आपले पाय, आपलं वय काही असू देत, लहान असू देत मोठं असू देत, पण स्पेशली जेव्हा आपण लहान असतो तर त्यावेळेस ना एक आपल्याला वेगळं जाणवतो की आपण इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करतोय. सो त्या सिच्युएशन मध्ये आपले पाय कायम जमिनीवर राहावेत ह्याच्यासाठी आपल्या जे जवळचे लोक असतात, स्पेशली आपले आई वडील, हे कायम प्रयत्न करत असतात. सो आई वडिलांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो. तुझ्यासाठी ती फेज कशी होती? कारण तुझं वय लहान होतं, पण आई बाबांनी तुला खूप त्यावेळेस हे केलं असेल की आपले पाय कसे जमिनीवर राहावेत किंवा जवळचे नातेवाईक असतात. अगेन आता मी जी काही आहे आणि आता जी मी काही तुला इंटरव्ह्यू देते तो फक्त आई बाबा आणि दादा या तिघांच्या सपोर्टमुळे चाललंय. लाईक मला ती सुखान्वया मिळाली तेव्हा मला रोज ने-आण करता यावी म्हणून माझ्या आईने तिचं करिअर सोडलं की तिला चांगला ब्रेक मिळतोय तर आपण आता तिची काळजी घेऊया असं. किंवा बाबा 5 वर्ष एकटे नागपूरला राहायचं का तर मला मुंबई सारखी सिटी नको सोडायला लागायला असं. किंवा माझा दादा तर बिचारा म्हणजे त्याला कॉन्फिडन्स होता की मी नेहमी जिंकणारच. मी त्या कोणत्याही ते कुमार कला केंद्र आणि संस्कृती कला दर्पण तेव्हा असायच्या ना स्पर्धा, त्याला कॉन्फिडन्स होता की ही ज्यात पण जाईल त्यात ती जिंकेलच असं. सो तो त्याचा कॉन्फिडन्स होता. किंवा तो बिचारा म्हणजे तेव्हा तू म्हणालीस तसं खरंच सगळं जग म्हणजे सगळं घर माझ्या भोवती असायचं, कारण माझं सतत काहीतरी चालू होतं. त्याच्यामुळे माझ्या चर्चा आणि मग कळलं ना तेव्हा एक असं खूपच म्हणजे तेच तेव्हा. आणि ते सगळं माझ्याच घरच्या प्रेमामुळे मिळालं असं. पण त्यांच्याचमुळे म्हणजे मी जमिनीवर पण होते, कारण मी म्हंटल तसं माझे आई बाबा मला रियालिटी चेक नेहमी द्यायचे की म्हणजे मला आठवत आहे की मला असे माझे आई बाबा किंवा दादा काय करायचा की आता जर मी ऍक्टिंग मध्ये काही चांगलं करते ना तर म्हणायचं हो पण सध्या तू डान्स मध्ये नाही चांगलं करत आहेस, किंवा अरे काय अभ्यासात काही फार दिसत नाहीये सध्या तू करताना वगैरे असं.
त्यामुळे असं ते काहीतरी शोधून काढायचंय की त्याच्यामुळे मला वाटेल अरे आपण तर ऍव्हरेजच आहोत आणि आपण काहीच करत नाही आहोत आयुष्यात. त्यामुळे असं ते करायचं की मग काहीतरी वेगळी गोष्ट शोधून काढायची की मग आपल्याला म्हणजे मला कळेल की मी काही महान नाहीये कारण मला ही गोष्ट नाही जमली जी दुसऱ्या मुलीला जमली. सो ते तसं मला करायचं आणि म्हणजे मला हे खूप खूप व्यवस्थित आठवतंय की ते मला मुळात कधीच महान नाही समजायचं ते कारण मी नव्हते पण काय समजते की एक गोष्ट आपल्याला लकने मिळाली म्हणून ते आपण महान होत नाही. त्याच्यामुळे किंवा मला माझे बाबा म्हणायचे की छान सगळं तुझं छान चाललंय पण असं ना काहीतरी तुला वेगळं काम मिळालं पाहिजे कसा कोणता तरी ना मोठा लीड आणि मग त्यात तुझी अशी ऍक्टिंग दिसली पाहिजे वगैरे असं. त्याच्यामुळे मी म्हंटल तसं मला नेहमीच ते असं दाखवायचं की म्हणजे तू काही खूप मोठी नाही झालीस तुला पण अनेक गोष्टी मिळत नाहीये आणि ते ठीक आहे कारण ऍव्हरेज लोकांना नाहीच मिळत असं. त्यामुळे ते ऍव्हरेज वाटून देण्याचं काम माझ्या आईबाबांनी केलं आणि त्याच्यामुळे मी जमिनीवर आहे. मला कधीच असं वाटलं नाही की अरे मी काय म्हणजे तोड करतेय मी किती मोठी झाली आयुष्यात असं मला कधीच त्याने वाटलं नाही. चुका दाखवणं ही एकमेव चांगली गोष्ट त्यांनी केली आहे त्यामुळे मी आज जमिनीवर आहे. मगाचपासून ज्या गोष्टीचा वारंवार उल्लेख करतेस डान्स गाणं किंवा तू विशारद कम्प्लीट केलंस सो त्याचं पुढे काय म्हणजे तू त्याच्यात काही तू पुढे अजून केलंस किंवा तुझे अजून काही प्लॅन्स आहेत की आता त्यात तुला काही करायचंय वेगळं? गाणं मी जेन्युअनली सांगते माझ्या आईबाबांनी खूप ट्राय केलं मला गाणं आवडेल त्याच्यासाठी त्यांनी मला क्लासिकलचे सुगम संगीत वेगवेगळे लावले पण ते गाण्याचं मला नव्हतंच त्याच्यामुळे गाणं आपण साईडला ठेवूया. डान्स बद्दल मला जेन्युअनली वाटतं की मी आता परत काहीतरी चालू करायला पाहिजे. सो ऍक्च्युली मी म्हणजे आता US मध्ये फिगर आउट पण करतेय की एक छंद म्हणून तरी एक आठवड्यात किंवा 2दा कोणत्या तरी क्लासला जाईन आणि काहीतरी नाचीन. तर असा माझा प्रयत्न आहे पण म्हटलं तसं ते जमलं नाही ग. सतत काहीतरी शिकायचं होतं सतत काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं होतं आणि त्या ह्याच्यात मग याच्यात कलांमध्ये खूप वेळ जातोय असं तेव्हा वाटायला लागलं होतं आणि म्हणून ते थोडं नाही खूप मागे पडलं. सो त्याला जरा खूप मोठा पुश लागणार आहे बघूया होईल. तेच म्हणजे आता डान्स तर मला मनापासून वाटतंय की परत मी कथ्थक वगैरे चालू केलं पाहिजे त्यामुळे ते मी करीन नक्की. पुढच्या ट्रिप पर्यंत मी काहीतरी नाचात काहीतरी शिकत असेल हे नक्की. श्रद्धा जी तुझ्याबरोबर होती श्रद्धा रानडेची समीरा होती. सो तेव्हा तुम्ही तुझे मगाशी म्हणालेस ना की इतरांना असं वाटायचं की तुम्ही खरंच बहिणी आहात ते ऍक्च्युली ते खूप खरं आहे कारण मलाही खूप वाटायचं माझ्या आईलाही वाटायचं की या खऱ्याच जुळ्या बहिणी आहेत का कारण इतके तुमचे चेहरे सेम होते थोडीशी हाईट कमी जास्त होती. सो तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेस का सध्या आणि तिचंही आत्ताच लग्न झालंय? सो हो तिचं आत्ताच लग्न झालं हे मला पण सोशल मीडियावरच कळलं. तिच्याशी माझा कॉन्टॅक्ट बिलकुलच नाही राहिला कारण म्हटलं तसं आम्ही दोघीही मग म्हणजे 8वी पर्यंत आम्ही ती सिरियल करत होतो आणि मग त्याच्यानंतर मग ते सगळं आमचं चालू झालं. सो थोडं म्हणजे मग आय गेस तिने पण नंतर काही केलं नाही राईट 10वी नंतर की मग ती करत होती मला आय एम नॉट अपडेटेड असं. सो पण म्हणजे मला कळायचं कारण आमचे कॉमन फ्रेंड्स खूप होते. सो असं नव्हतं की म्हणजे अगदी माहितीच नव्हतं की ती म्हणजे कोणत्या देशात राहते आणि काय करते असं अगदी नव्हतं पण म्हणजे मी अपडेटेड नाही अजून किंवा म्हणजे मी आता तेवढा कॉन्टॅक्ट नाही राहत असं त्यामुळे नाही. सो पण मला कळलं तिच्या लग्नाबद्दल कळलं कारण तिची मैत्रीण तिच्या लग्नासाठी आली होती जी आमची अगेन कॉमन फ्रेंड आहे त्याच्यामुळे मला असं कळत राहतं पण असं पूर्ण कॉन्टॅक्ट नसतो. पूर्ण कॉन्टॅक्ट नसतो असं. तुझे मगाशी म्हणालेस की सेटवरती सगळ्यांकडून कौतुकही व्हायचं आणि ओरडाही मिळायचा पण कौतुक ही अशी गोष्ट असते की ती जी पोचपावती मिळते ना आपल्याला सो ती खूप महत्वाची असते. सेटवरतूनच अशी कोणाकडून एखादी पोचपावती मिळाली तुला असं वाटलं की तो एक छान आशीर्वाद मिळाला तुला? येस. सो अगदी मी माझ्या आईशी हे कालच बोलत होते म्हणून मला तो आता सीन एकदम व्यवस्थित आठवतोय की स्वानंदी समीरा होती आणि मी मोठी बहीण होते आणि ती माझी लहान बहीण होती आणि तेव्हा काहीतरी आमची परिस्थिती बिकट वगैरे होती त्यामुळे
म्हणजे आई बाबा काही आमच्याकडे लक्ष देऊ शकायचे नाहीत वगैरे असं सगळं होतं. आणि त्यामुळे समीरा काहीतरी परीक्षेत फेल झाली का तिने काहीतरी शाळेत केलं असा तो सीन होता. आणि त्याच्यावरनं मी तिला म्हणजे समजावत होते, एक एक मोठी बहीण आणि आईसारखं वागून म्हणजे मी तिला ते सगळं समजावत होते की तू असं कसं नाही केलं पाहिजेस. तेव्हा मला ते कळलं नाही की म्हणजे त्या सीनची डेप्थ खूप जास्त होती आणि म्हणजे लेखकाला एक्झॅक्टली त्यातनं काय हवं होतं. कारण म्हटलं तसं आम्ही खूप लहान होतो या सगळ्या गोष्टी प्रोसेस करायला पण असं. तर तो जेव्हा सीन शूट झाला आणि नंतर तो रिलीज झाला तेव्हा मग आम्हाला म्हणजे मला सगळं विचारायला लागलं की तुला शिरीष सरांचा फोन आला, शिरीष सरांचा फोन आला. शिरीष सर म्हणजे शिरीष लाटकर जे तेव्हा आमचे लेखक होते. तर मी म्हटलं नाही, ते कशाला मला फोन करतील, माझं कायच 5 मिनिटाचं काम, त्याच्यासाठी कशाला करतील असं. तर मला आठवलं त्यांनी मला फोन केला होता आणि त्यांनी मला म्हणजे असं म्हणजे खूप कॉंग्रॅट्स केलं होतं आणि ते मला म्हणाले होते की तू मला लेखक म्हणून मला जसा तो सीन व्हायला हवा होता ना, तू एक्झॅक्ट तसा केलास. आणि मला तेच म्हणजे ती ऐश्वर्या नारकर जी एक आईची झाक जी असते ती तिच्या मोठ्या मुलीत आणि ती मग ती पुढे लहान बहिणीला देतीये. तर मी तो लिहिताना मी तो जसा इमॅजिन केला होता तू एक्झॅक्ट तसाच केलास. सो खूप थँक्यू की तू माझ्या त्या सीनला न्याय दिलास, माझ्या त्या लिखाणाला न्याय दिलास. आणि मला ते खूप छान वाटलं होतं कारण मी म्हटलं तसं की तेव्हा काहीच कळत नसतं ग, म्हणजे यातनं काय लेखकाला म्हणायचंय आणि मग कसं काय अपेक्षित आहे काहीच कळायचं नाही. आपण नुसतं ऍक्टिंग करायचं. पण एवढी मोठी दाद मिळणं ती पण लेखकाकडनं, तर येस ती मला एक गोष्ट आठवते. आणि दुसरी तर आमच्या घरचे असं करायचे की मग असे खूप अगेन आमची बिकट परिस्थिती होती, पैसे नव्हते आणि काहीतरी स्वानंदी समीराकडे लास्ट काहीतरी चिल्लर उरलेले असतात आणि ते त्यातनं एक वडापाव घेतात आणि तो एक वडापाव असतो, त्या दोघींना मिळून एक वडापाव. आणि आता पैसे नाही आहेत आणि पूर्ण दिवस जेवलेलो नाही आहोत आणि आता पुढे पण मिळणार नाहीये. आणि असं असताना एक रिक्षा येते, वडापाव माझ्या हातात आहे, एक रिक्षा येते आणि वडापाव उडतो. सो तो सीन माझ्या आजीने फुल रडून मला फोन केला होता आणि आईला की तिला खायला मिळालं ना, तर आई म्हणाली अरे आता मस्त खातीये काय, तिला काही प्रॉब्लेम नाहीये. तर ते की म्हणजे ती आपली ऍक्टिंग एवढी लोकांना खरी वाटते की त्यांना असं वाटतं की अरे म्हणजे खरंच तिच्या आयुष्यात हे चाललंय असं. सो येस ती एक पोचपा होती. अशा मला 2 मेजर आठवत आहेत की त्याने मला खरंच खूप छान वाटलं होतं असं. मला खरंच मस्त वाटतंय त्यांना की इतकी तू तेव्हा लहान होतीस पण तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या आजूबाजूला घडत होत्या आणि त्याच्यातून घडत होती. पेण्यामधली ती छोटीशी जी स्वानंदी होती आज मागे वळून बघताना काय तुला काय काय दिलं. तेव्हा तू लहान होतीस पण आता एक बघितलंस तू मागे वळून काय वाटतं तुला स्वानंदीमुळे मृण्मयीला काय काय मिळाले. स्वानंदीमुळेच मी जी आता पूर्ण घडली आहे ते स्वानंदीमुळेच घडलीये. किंवा आता मी जो हा इंटरव्ह्यू देतेय तो त्या स्वानंदीमुळेच देते. किंवा त्या स्वानंदीमुळेच मला कळलं की मला पुढे माझ्या आयुष्यात काय करायचंय, हे आपल्याला जमतंय की नाही. किंवा त्या स्वानंदीनी खूप जास्त फेम दिली की त्यात म्हणजे थोडा मी माज पण केला की अरे म्हणजे मी आता सिरियल मध्ये काम करते असं. तो पण दिला मला, माणूस म्हणून पण घडवलं. सो एवढ्या लहान वयात एवढा पण लकी असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यामुळे स्वानंदीने मला खरंच एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स दिलाय. त्यामुळे स्वानंदी, आणि मला ते नाव पण आवडायचं स्वानंदी, त्यामुळे ती स्वानंदी अजून आहे माझ्यात असं मला खूप वाटतं. खूप मस्त वाटलं मृण्मयी तुझ्याशी गप्पा मारून. मला पण खूप छान वाटलं की आपण ते सगळं जमवून आणलं. तो अगदी लिटरली मी 1 महिन्यासाठी येत होते पण तेव्हाच ते तुझं पण होतं आणि मग आज नाही उद्या नाही असं करत करत ते आपलं जमलं. सो म्हणजे जसं स्वानंदी एक लाईफ टाईम एक्सपिरियन्स आहे तसं एक असा इंटरव्ह्यू पण माझ्यासाठी लाईफ टाईम एक्सपिरियन्स असणार आहे. त्यामुळे थँक्यू सो मच की ते
ती स्वानंदी तू लक्षात ठेवलीस आणि मग मला तुला बोलवावं असं वाटलं. ती आजही सगळ्यांच्या लक्षात आहे, फक्त माझ्या नाही. ती कायम राहणार आहे, कारण का ती कोणीच विसरू नाही शकत. ती मालिका, त्यातली इतर पात्र आणि स्वानंदी समीरा म्हणजे इनकम्प्लीट आहे. स्वानंदी समीराची काही आज सुखांनो. अरे आमचं फक्त ते नाही झालं की आम्हाला ते झी मराठी अवॉर्ड्स मध्ये काय असतं, बहिणी बहीण भाव, सर्वोत्कृष्ट बहिणी. हा, तर बिचारे मग हे काय करायचं राजन काका आणि ऐश्वर्या मावशी, की त्यांना जेव्हा बेस्ट आई आणि बेस्ट बाबांचं मिळायचं ना, तेव्हा ते आम्हाला घेऊन जायचे की ज्यांच्यामुळे मी बेस्ट बाबा झालो त्यांच्यासाठी हे आहे, असं करून ते आम्हाला घेऊन जायचे. की कधीतरी झी मराठी आम्हाला त्या नामांकनांमध्ये, कारण आम्हाला जे घेतलं असतं ना ते स्वानंदी समीरा नक्की जिंकल्या असत्या. तुम्ही लोकांचं मन जिंकलंय. पण ते म्हणजे अगदी जेव्हा ते असं चाललं होतं की आता स्वानंदी समीरांना पण घेऊया, ते आमचं लास्ट वर्ष होतं, त्यामुळे ते नाही झालं. ते राहिलं, स्वानंदी समीराला ते नाही मिळालं. मला वाटतं तुम्ही लाईफ टाइम लोकांची मनं जिंकलेत आणि ती पण एक खूप मोठी ट्रॉफी आहे. तुमच्याकडे खूप सारे इतके प्रेक्षक आणि तुमचे चाहते आहेत, सो ती पण गोष्ट छोटी नाहीये. सो तू वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारायला आलीस. तिचं शेड्यूल सध्या खूप बिझी आहे, कारण का ती 1 महिन्यासाठी आली फक्त युएसहून इकडे. सो तू खरंच थँक्यू सो मच की तू आलीस आज वेळ देऊन आणि इतक्या छान गप्पा आपल्या रंगल्या. त्याची एक आठवण म्हणून VSB कडून एक ही छान सुगंधी भेट आहे. सो आय होप की तुला हे आवडेल. आणि परफ्यूम माझा वीक पॉइंट आहे, त्याच्यामुळे खूपच मस्त गिफ्ट आहे. मला छान वाटलं, तुला आवडलं आणि काय म्हणतात, एक मला समाधान वाटलं की ओके आपण दिलेलं गिफ्ट तुला आवडलं. येस, सो थँक्यू. सो तुम्हाला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.